नमस्कार, माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला कुकरमध्ये अतिशय सोप्या आणि साध्या पद्धतीने व्हेज पुलाव करून दाखवणार आहे। संध्याकाळच्या जेवणासाठी हलका फुलका आणि अगदी 10 ते 15 मिनिटात तयार होणारा व्हेज पुलाव घरात असणाऱ्या साहित्यात कसा करायचा ते बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे कुकर गरम करायला ठेवलेला आहे। आता त्यामध्ये 2 पळ्या तेल घालूया। मी इथे काही खडे मसाले घेतले आहेत। त्यामध्ये 2 तेजपत्त्याची पाने, 5 ते 6 मिरे, 5 ते 6 लवंग, 1 मसाला वेलची, 1 चक्री फूल आणि 2 ते 3 दालचिनीच्या काड्या घेतलेल्या आहेत। यापैकी तुमच्याकडे जे उपलब्ध असतील ते तुम्ही घालू शकता। आणि आता यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालूया। जिरे मोहरी आता छान तडतडलेला आहे। आता यामध्ये मी 4-5 उभ्या कापून घेतलेल्या मिरच्या घातलेल्या आहेत, त्या सुद्धा छान परतून घेऊया। एक मध्यम आकाराचा बारीक कापलेला कांदा घालूया, तो सुद्धा छान परतून घेऊया। एक कापलेला बटाटा, अर्धी वाटी फ्लावर, 1 वाटी सोयाबीन मी मिठाच्या पाण्यामध्ये उकळवून स्वच्छ धुवून पिळून घेतलेले आहेत, अर्धी वाटी पनीरचे तुकडे घेतले आहेत आणि अर्धा टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे। टोमॅटो तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त घालू शकता। अर्धी वाटी ओले हिरवे वाटाणे घालूया आणि आता या सर्व भाज्या व्यवस्थित छान परतून घेऊया। भाज्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। मी इथे रेडीमेड आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे, तुम्ही घरी सुद्धा तयार करून टाकू शकता। आता यामध्ये 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घालूया आणि आता पुन्हा एकदा छान परतून घेऊया। मी इथे सुहानाचा बिर्याणी मसाला घेतलेला आहे, तुम्ही कुठलाही बिर्याणी मसाला घेऊ शकता। आता तो यामध्ये घालूया। 1 मोठा चमचा भरून मी बिर्याणीचा मसाला यामध्ये घातलेला आहे। आता तो व्यवस्थित परतून घेऊया। मी इथे 1 मोठी वाटी बासमती तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे, आता तो यामध्ये घालूया। चवीपुरतं मीठ घालूया। तांदूळ जुना घ्या म्हणजे भात छान मोकळा सळसळीत होतो। आता सर्वात शेवटी याच्यावर भरपूर कोथिंबीर घालूया आणि आता हे व्यवस्थित परतून घेऊया। ज्या वाटीने मी तांदूळ घेतले होते त्याच वाटीच्या मापाने मी आता यामध्ये 2 वाट्या पाणी घालणार आहे। आता परत एकदा आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता कुकरचं झाकण लावून याच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। कुकरच्या 3 शिट्ट्या आता झालेल्या आहेत। आता आपण याची वाफ जाऊ देऊया। कुकरची वाफ पूर्णपणे गेलेली आहे। आता आपण झाकण उघडून बघूया। बघू शकता मस्त असा पुलाव तयार झालेला आहे। संध्याकाळच्या वेळेस हलका फुलका आणि झटपट असं काही बनवायचं असेल तर तुम्ही या पद्धतीने व्हेज पुलाव नक्की करून बघा। अगदी 10 ते 15 मिनिटात झटपट असा कुकरमध्ये पुलाव तयार होतो। तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की करून बघा। आता आपण तो डिशमध्ये काढून घेऊया। बघू शकता मस्त असा पुलाव 10 ते 15 मिनिटात अगदी सहज तयार झालेला आहे। तुम्ही सुद्धा या पद्धतीने संध्याकाळच्या वेळी किंवा झटपट तुम्हाला काही बनवायचं असेल तर नक्की अशा पद्धतीने व्हेज पुलाव करून बघा। आणि तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।